छान पाऊस पडतो। चला तर मग आज बनवूया गरमागरम खुसखुशीत अशी झुणका वडी। त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचं कूट, लिंबू, हळद, तेल, चवीनुसार मीठ, सफेद तीळ, आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे जाडसर वाटून घेतलेली, आणि बेसन। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण बेसन घालून घेऊया। यामध्ये आता आलं, लसूण, मिरचीचा ठेचा 2 चमचे आपण आता घालूया, 2 चमचे नंतर फोडणीमध्ये घालायचे। चवीनुसार मीठ, हळद, दाण्याचं कूट घालून घेऊया। पाणी घालून व्यवस्थित सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पातळ असं पीठ भिजवून घ्यायचंय। आता आपण यामध्ये लिंबाचा रस घालूया। सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता एका पॅन मध्ये तेल घेऊन तेल गरम झालं की त्यामध्ये तीळ, हिंग आणि आलं, लसूण, मिरचीचा ठेचा घालून व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये आपण तयार मिश्रण घालून घेऊया। हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय, कारण याच्या गाठी येऊ शकतात आणि खाली लागूही शकतात, त्यामुळे सतत ते ढवळत राहायचंय। वडीचं मिश्रण आता व्यवस्थित घट्ट होत आलेलं आहे। यावर झाकण ठेवून आपण एक वाफ देऊया। एका ताटावर तेल घेऊन सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। याच ताटामध्ये आपण वडी थापणार आहोत, त्यामुळे त्याच्यावर आधी तीळ घालून घेऊया। मिश्रण व्यवस्थित वाफवून झालेलं आहे। आता याचं घट्ट गोळा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। झुणका वडीसाठी लागणारे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण हे ताटात काढून घेऊया आणि व्यवस्थित चमच्याने सर्व बाजूनी पसरवून घेऊया। सर्व बाजूंनी मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित थापून घेऊया। वरून तीळ घालून पुन्हा व्यवस्थित हाताने थापून घेऊया। आता ही वडी थंड करायला ठेवूया। त्यानंतर आपण याच्या वड्या करूया। थंड झालेलं आहे। आता आपण वड्या कापून घेऊया।
वड्या कट करून झाल्या आहेत. आता गरम तेलामध्ये आपण या वड्या डीप फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी छान लालसर होईपर्यंत या वड्या तळून घेणार आहोत. आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे तयार आहे गरमागरम खुसखुशीत अशी झुणका वडी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.